नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आषाढ महिना सुरू झाला की वातावरणात मोठा बदल होतो। कधी जोरदार पाऊस, कधी उकाडा, तर कधी थंड वारे। या बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्या शरीरावर आणि विशेषतः पचन संस्थेवर होऊ शकतो। त्यामुळे या दिवसात अनेकांना भूक कमी लागणे, अपचन, पोट फुगणे, गॅस, आळस किंवा थकवा यांसारख्या समस्या जाणवू शकतात। याच कारणांमुळे या ऋतूमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते। बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात, पण प्रत्येक भाजी प्रत्येक ऋतूमध्ये सारखीच योग्य असेलच असे नाही। तर ऋतूनुसार उपलब्ध ताज्या भाज्या संतुलित आहाराचा भाग म्हणून खाल्ल्यास शरीराला आवश्यक असे पोषक घटक त्यामधून मिळू शकतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 भाज्यांविषयी जाणून घेणार आहोत ज्या पावसाळ्यातील आहारात समाविष्ट करता येतात। मात्र कोणताही पदार्थ प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून खाणे महत्त्वाचे आहे, म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर पहिली भाजी आहे दुधी आणि भोपळा। सर्वप्रथम बोलूया दुधी भोपळ्याबद्दल। तर मंडळी, दुधी भोपळा ही अतिशय हलकी आणि पचायला सोपी भाजी मानली जाते। यामध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे पावसाळ्यात हलका आहार घ्यायचा असेल तर हा एक उत्तमच पर्याय ठरू शकतो। दुधी भोपळ्याची भाजी, साधी भाजी, डाळ दुधी किंवा सूप बनवून खाल्ल्यास जेवण स्वादिष्ट आणि हलके राहते। कमी तेल आणि कमी मसाल्यामध्ये बनवलेली दुधी अधिकच रुचकर लागते। दुसरी भाजी आहे पडवळ। दुसऱ्या क्रमांकावर आहे पडवळ। पडवळामध्ये तंतुमय घटक चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे नियमित संतुलित आहारात त्याचा समावेश करता येतो। पडवळाची भाजी, भरलेले पडवळ किंवा डाळीसोबत बनवलेले पडवळ हे सर्व पदार्थ अगदी चविष्ट लागतात। ताजी आणि कोवळी पडवळ निवडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। आता तिसरी भाजी आहे दोडका। तिसऱ्या क्रमांकावर आहे दोडका। दोडका ही भाजी पचायला हलकी असल्यामुळे अनेक घरामध्ये पावसाळ्यात आवर्जून बनवला जातो। यामध्ये असलेले तंतुमय घटक संतुलित आहारासाठी उपयुक्त ठरू शकतात। दोडक्याची साधी भाजी, रस्सा किंवा डाळ दोडका हा उत्तम पर्याय ठरू शकतो। 4 नंबर आहे कारले, म्हणजे चौथ्या क्रमांकावर आहे कारल्याची भाजी। कारल्याची चव कडू असली तरी त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात। अनेक जण कारले टाळतात, पण योग्य पद्धतीने कारले बनवल्यास ते खूपच स्वादिष्ट लागते। भरलेले कारले, कारल्याची कोरडी भाजी किंवा कांद्यासोबत बनवलेले कारले हे अनेकांना आवडते। तर आषाढ महिन्यात या 10 भाज्या नक्कीच खावा। आता आपण भाग 2 मध्ये दुसऱ्या भाज्या पाहूया। त्या आहेत 5 नंबरला लाल भोपळा आहेत। 5व्या क्रमांकावर आहे लाल भोपळा। तर मंडळी, लाल भोपळा दिसायला साधा असला तरी त्यामध्ये अनेकच पोषक घटक असतात। पावसाळ्यात याची भाजी, सूप किंवा भरीत बनवून खाल्ल्यास हलका आणि स्वादिष्ट आहार आपल्याला मिळतो। यामध्ये जीवनसत्व अ म्हणजेच विटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही तो उपयुक्त मानला जातो। लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकासाठी ही भाजी योग्य ठरू शकते। 6 नंबरला आहे तोंडली। तोंडली ही भाजी मंडळी पावसाळ्यामध्ये सहजच मिळणारी भाजी आहे। यामध्ये तंतुमय घटक चांगल्या प्रमाणात असतात। संतुलित आहारात तिचा समावेश करता येतो। तोंडलीची कोरडी भाजी, शेंगदाण्यासोबतची भाजी किंवा मसाला तोंडली खूपच चविष्ट लागते। कमी तेलात बनवलेली भाजी देखील अधिकच पौष्टिक ठरते। आता 7व्या क्रमांकावरती आहे टिंडा। अनेक जण या भाजीकडे दुर्लक्ष करतात, पण टिंडा हलका आणि कमी कॅलरीज असलेला पर्याय मानला जातो। त्याची साधी भाजी, रस्सा किंवा डाळीसोबत बनवलेले टिंडे पावसाळ्यातील जेवणासाठी चांगला पर्याय ठरू शकतात। 8 नंबरला आहे भेंडीची भाजी। सर्वात आवडती भेंडी। तर मंडळी, भेंडी निवडताना नेहमी ताजी आणि कोवळी भेंडी घ्या। जास्त पिकलेली किंवा कडक भेंडी घेण्यासाठी टाळा।
भेंडीची कोरडी भाजी, दही भेंडी किंवा भरली भेंडी असे अनेक प्रकार करता येतात. कमी तेलात बनवलेली भेंडी अधिकच स्वादिष्ट लागते. आता 9 नंबरला आहे कच्चे केळे. 9व्या नंबरवरती आहे कच्चे केळे. तर मंडळी, कच्च्या केळ्यापासून भाजी, कटलेट्स, चिप्स किंवा उकडून विविध पदार्थ बनवता येतात. पावसाळ्यात अनेक घरांमध्ये कच्च्या केळ्याची भाजी आवडीने खाल्ली जाते. हा संतुलित आहारातील एक चांगला पर्याय असा मानला जातो. गवार. आता 10व्या नंबरवरती आहे गवारीची भाजी. तर मंडळी, गवारीमध्ये तंतुमय घटक आणि इतर पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. गवार बटाटा, गवार डाळ किंवा साधी गवारीची भाजी देखील अतिशय चविष्ट लागते. आठवड्यातून 1 ते 2 वेळा आहारात गवार भाजीचा समावेश नक्की करता येतो. तर काही महत्त्वाच्या सूचना आपण आता जाणून घेऊया. नेहमी ताज्या आणि स्वच्छ भाज्या वापरायचा प्रयत्न करा. भाज्या चांगल्या प्रकारे धुवूनच शिजवा. जास्त तेल आणि मसाले टाळा. गरम आणि ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करा. संतुलित आहारासोबत पुरेसे पाणी घ्या आणि नियमित व्यायाम करा. तर मित्रांनो, प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग आपल्याला त्या ऋतूसाठी योग्य अन्न देत असतो. योग्य आहार, पुरेशी झोप आणि सक्रिय जीवनशैली यांमुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. तुमच्या घरी देखील पावसाळ्यामध्ये कोणती भाजी सर्वात जास्त बनते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व तसेच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक हाईप करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच आरोग्यविषयक विविध टिप्सविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.